In today's lecture, we will learn about moment of inertia. ठीक आहे ना? तर moment of inertia ची concept काल आपण शिकलो. So in short, moment of inertia is nothing but opposition in the rotational motion. कोण आहे moment of inertia is nothing but opposition in rotational motion. जसं linear motion मध्ये मास आहे, तसा इथे moment of inertia आहे. मग आता बेटा यू कॅन हॅव टू टाइप्स ऑफ सिस्टम्स. सिस्टम फिजिक्स मध्ये ना दोन टाईपची सिस्टम आहे. एक सिस्टम अशी आहे जिथे अल्जेब्रिक सम वी कॅन अप्लाय, पण तिथे समेशन वाला सिम्बॉल लावतो आपण. ओके. आणि एक सिस्टम अशी जी डिस्क्रीट आहे, जिथे आपण सम नाही करू शकत, जिथे इंटिग्रेट करावं लागतं आपल्याला. ओके. इंटिग्रेटेड मास डिस्ट्रीब्युशन असं पण बोलतात त्याला, डिस्क्रीट सिस्टीम. आय विल से बेटा कन्सिडर अ डिस्क्रीट सिस्टीम. कन्सिडर अ डिस्क्रीट सिस्टीम. आपण एक ऍक्सिस ऑफ रोटेशन पकडला. लेट अस से हा कोण आहे बेटा? ऍक्सिस ऑफ रोटेशन. डिस्क्रीट सिस्टम म्हणजे काय ऍक्च्युली बेटा? की जिथे डिस्क्रीट सिस्टम म्हणजे समजा मी बोललो की एखादी फरची आहे, आपल्या घरात जी फरशी आहे, एक सिंगल फरशी पकडा, त्यावरती जेवढे मासेस आहेत, मला ते मासेस सुट्टे सुट्टे दाखवा. यू विल से सर इट इज इम्पॉसिबल. आपण ते मोजू तर शकत नाही. समजा मी बोललो की एखादा मी सर्क्युलर रिंग तुमच्या समोर घेतली, मी बोललो की टेल मी हाऊ मेनी पॉइंट्स आर अवेलेबल ऑन दिस रिंग, तर तुम्ही म्हणा सर इट इज इम्पॉसिबल. इनफायनाइट नंबर ऑफ पॉइंट्स, इट इज नॉट मेजरेबल. सो अशा सिस्टमला आपण बोलतो इंटिग्रेटेड मास सिस्टम किंवा इंटिग्रेटेड मास डिस्ट्रीब्युशन, की मास डिस्ट्रीब्यूट झालंय. ठीक आहे ना? सो वी आर अज्युमिंग की एखाद्या बॉडीमध्ये हजारो करोडो पार्टिकल्स आर देअर. M1, M2, M3 in this way, Mn. So many particles are there on the body. तर काल आपण पाहिलं की while body is rotating about axis of the rotation, come on, body is rotating about this axis of rotation. या ऍक्सिसच्या भोवती बॉडी फिरतीये, नाही का? सपोज मी इथे तुमच्या समोर बघ ना, एक इमॅजिनरी ऍक्सिस आहे मधोमध, त्याच्या भोवती बघ मी फिरतोय, आहे की नाही? सो बॉडी एका इमॅजिनरी ऍक्सिसच्या भोवती फिरतीये, ऍक्सिस ऑफ रोटेशन विथ कॉन्स्टंट ओमेगा. तर बेटा each particle performs circular motion when body performs rotational motion जेव्हा बॉडी रोटेशनल मोशन परफॉर्म करेल, बेटा एव्हरी पार्टिकल इनसाइड इट परफॉर्म्स UCM. परफॉर्म्स UCM का? तर ओमेगा इज कॉन्स्टंट. सो बॉडीने रोटेशनल मोशन केली तर त्यामधला प्रत्येक पार्टिकल काय करणार आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मग बेटा हा पार्टिकल पकडला मी, समजा याचं नाव दिलं M1, सपोज हा इथे M2, हा M3, हा M4, असं करत 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 n नंबर ऑफ पार्टिकल्स आय एम हॅव्हिंग n नंबर ऑफ पार्टिकल्स. बॉडी ऍक्सिसच्या भोवती फिरली तर इट इज व्हेरी ऑब्वियस की हा जो M1 आहे विल परफॉर्म सर्क्युलर मोशन, आणि इट्स परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन इज R1. कम ऑन. हा जो M1 आहे तो ऍक्सिसच्या भोवती सर्क्युलर मोशन करील आणि त्या सर्कलची रेडियस असेल R1. फॉर पार्टिकल M2 याचा सर्कल थोडासा मोठा असेल आणि याची रेडियस असेल R2. इन दिस वे फॉर पार्टिकल M3 मी काय करतो, 3 आणि 4 च्या ऐवजी ते फक्त एक 3 घेतो. ओके. Mn. सो बेटा हा जो M3 आहे ह्याचा सर्कल जरा अजून थोडासा मोठा राहील. याची रेडियस इज R3. गेटिंग? अप टू Mn n number of particles are there. So याची रेडियस इज Rn. ठीक आहे. Which means R1, R2, R3, R4 up to Rn. There is question from Sahil.
एक मिनिट हा, साऊंड आता. येस, आय कॅन लिसन टू यू. प्लीज डाऊट असेल तर माईक अनम्यूट करून विचारू शकता साहिलजी. हाव टू गो टू चॅट सेक्शन. साहिल अनम्यूट करून बोला. बोलो. डज इट गो ऑन इन्क्रीजिंग ग्रॅज्युअली? हा, लक्ष द्या आता. कसलाही सिंगल डाऊट असेल, आस्क मी, नो इश्यू. आता लक्ष दे. एक ऍक्सिस आहे, ऍक्सिसच्या भोवती बॉडी फिरतीये. आपण डिस्क्रीट मास सिस्टम बोललो, बरं का. ही जी डिस्क्रीट सिस्टम आहे, हिला इंटिग्रेटेड मास डिस्ट्रीब्युशन असंही बोलतो आपण. इथे इंटिग्रेशन वापरावं लागतं आपल्याला. इंटिग्रेटेड मास डिस्ट्रीब्युशन. ओके. एक ऍक्सिस आहे, त्या भोवती बॉडी फिरणार आहे. हजारो करोडो पार्टिकल्स आहे बॉडीमध्ये. ठीक 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 ठीक. M1 M2 M3. आता हे बघ ना, समजा मी फिरलो ऍक्सिसच्या भोवती, तर माझ्या बॉडी मधला प्रत्येक पार्टिकल ऍक्सिसच्या हा जवळ आहे, थोडा दूर, थोडा दूर, थोडा दूर, थोडा दूर, इन दिस वे. आर यू अंडरस्टँडिंग? प्रत्येकाचं रेडियस कमी किंवा जादा असेल. अच्छा, त्या अकॉर्डिंगली आता बघ, M1 ची रेडियस कमी आहे तर याचा व्ही कमी. M2 ची रेडियस जादा आहे तर त्याचा व्ही जादा. ज्याचा रेडियस जादा त्याचा व्ही जादा. व्ही जा आर ओमेगा. त्याची रेडियस जादा, त्याचा लिनियर स्पीड जादा. मुद्दा हा आहे बेटा. आय एम गोइंग टू डिराइव एन एक्सप्रेशन फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया इज नथिंग बट ऑपोजिशन इन द लिनियर मोशन. जेवढे पार्टिकल्स ज्यादा तेवढा ऑपोजिशन ज्यादा, जेवढं मास ज्यादा तेवढं ऑपोजिशन ज्यादा. सो मोमेंट ऑफ इनर्शिया is denoted by I, okay, and it is given by I is equal to पहिला particle, like it was given by the physicist people. It was calculated by physicist people experimentally. M1 into R1 square plus M2 into R2 square plus M3 into R3 square plus up to Mn Rn square. This was given by physicist people. M1 R1 square plus M2 R2 square plus M3 R3 square plus chick 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 up to Mn Rn square. ही addition करा. But what is this addition? This is algebraic addition. What is this addition? This is algebraic addition. So simply a discrete system is here. I am algebraic addition performing. So summation चा symbol टाकतो मी एकदा. ठीक आहे ना. आणि याला MI square असं लिहितो. Where that I is reading which goes from 1 to n. एकापासून तर n पर्यंत ती जाणार आहे. ठीक आहे. So बेटा, so this is how we give expression for moment of inertia. So in general, this I is given as for any body mass into perpendicular distance square. असं लक्षात ठेवायचं. मोमेंट ऑफ इनर्शिया I, मी जर का तुम्हाला विचारलं तर तुम्ही मला काय म्हणायचं? सर, इट इज मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर. मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर. सो एखादी बॉडी असेल बरं का, जी कंटिन्युअस बॉडी आहे, ओके, ही डिस्क्रीट आहे, इथे पार्टिकल्स हॅव बीन स्कॅटर्ड. तर बेटा, फॉर अ पर्टिक्युलर बॉडी मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफाइंड ॲज mass of the body, product of mass of body and perpendicular distance from axis of rotation. So beta, moment of inertia I, it is mass into perpendicular distance square. लक्षात ठेवायचं, mass into perpendicular distance square. Moment of inertia is scalar quantity. मी तुम्हाला कालच बोललो. Moment of inertia is a scalar quantity. Getting? Do remember this. कालही दिलं होतं मी, आज पुन्हा सांगतो की this MI is a scalar quantity. It has SI unit as well as dimension, no issue. फॉर्म्युल्यावरनं SI युनिट कसं देणार बेटा तू? SI unit will be mass आहे, so kg गुणिले perpendicular distance. Distance is distance which is in meters, so kg meter square. kg meter square.
बेटा इफ वी आर सपोज टू गिव्ह द डायमेन्शन्स, तर डायमेन्शन्स कसे देणार आपण? इट इज नोटेड बाय I. Dimensions are given in the square bracket. Okay. So बेटा लक्ष दे, डायमेन्शन्स आर L M T. L फॉर लेंथ, ठीक आहे, मीटरचा स्क्वेअर आहे, सो L विल बी 2. कॅपिटल M फॉर मास, kg आहे, विच मीन्स M च्या डोक्यावर 1. टाइमचा काही संबंध नाही, सो T इज 0. कारण MI चा आणि टाइमचा काहीही संबंध नाहीये. स्क्रीनशॉट घेऊन यस टाइप करा इफ यू हॅव अंडरस्टूड द डेफिनेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. It is scalar quantity. They may ask SI unit and dimension. You must be able. Come on. Any doubt? No doubt? Shall I move ahead? Done. I am assuming की तुम्हाला काहीही डाऊट नाहीये. पुढे जाऊया. आणि बेटा कॉम्पिटिटिव्ह मध्ये सर एकदा रिपीट करा. मोमेंट ऑफ इनर्शिया हे सिम्पली ऑपोजिशन इन द रोटेशनल मोशन आहे. मी जर तुला विचारलं मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, तर तुम्हाला म्हणायचं सर इट इज सिम्पली मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर. डिटेल मध्ये पुढे अजून तुला कळत चालली. कॉम्पिटिटिव्ह मध्ये क्वेश्चन्स कसे जातात, हे ऑपोजिशन इन द रोटेशनल मोशन कसं आहे हेही तुला डेरिव्हेशन झाल्यावर कळेल कायनेटिक एनर्जीचा. एक क्वेश्चन सपोज दे कॅन आस्क, सिंपल आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हटल्यावर मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर बोलायचं, ही एक्सप्रेशन देण्याची पद्धत आहे, ठीक आहे ना, ही डिराईव्ह करण्याची पद्धत आहे. फिजिक्स लोकांनी हे करून दिलं आपल्याला, मास इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर. याच्यावरून आपण SI युनिट आणि डायमेन्शन्स लिहू शकतो. SI युनिट कसं लिहिलं बघ, मास आहे मेजर्ड इन kg, डिस्टन्स इज मेजर्ड इन मीटर, सो kg मीटर स्क्वेअर, हे महत्वाचा टॉपिक. आणि डायमेन्शन्स द्यायचे तर L M T असतात. L फॉर लेंथ, मीटरचा स्क्वेअर म्हणजे L च्या डोक्यावर 2. M फॉर मास, kg च्या डोक्यावर 1. मासच्या डोक्यावर 1 ना, आणि टाइम इज 0. डायमेन्शन्स. एक्झाम मध्ये कधीतरी क्वेश्चन असं विचारला होता, मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा ज्यादा? आता लक्ष दे, मोमेंट ऑफ इनर्शिया इज नथिंग बट ऑपोजिशन. हा, बॉडीचं ऑपोजिशन. इन फॅक्ट मोमेंट इज ability to resist the change, ability to resist the change in the state of the body. काल मी तुम्हाला मिनिंग दिला. सपोज एक रॉ एग आणि एक बॉइल्ड एग आहे, एक कच्चा अंड आहे आणि एक पक्का अंड आहे. बॉइल्ड एग आणि रॉ एग दोघांनाही फिरवलं. आता इट इज व्हेरी ऑब्विस की जे बॉइल्ड एग आहे ते थोडं जास्त वेळ फिरल, 15 सेकंद फिरलं. आपण दोघांनाही पकडलं, झूम असं फिरवलं, एक जण क्लॉकवाईज एक जण अँटी, याची काही घेणं देणं नाही, फिरवलं. क्वेश्चन असा आहे, रॉ एग आणि बॉइल्ड एग पैकी बॉइल्ड एग 15 सेकंद फिरलं आणि रॉ एग 10 सेकंद फिरलं. ठीक आहे, ऑब्विस आहे ना, हे जास्त वेळ फिरले कमी वेळ. सो जे सॉलिड एग आहे, सॉलिड बॉइल्ड, ते 15 सेकंद फिरलं आणि जे कच्चं आहे रॉ, ते 10 सेकंद फिरलं. तर दोघांच्या फिरण्यामध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया कुणाचा ज्यादा? पटकन रिप्लाय करा. बोला, कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया ज्यादा, रॉ का बॉइल्ड? whose MI is more? Whose moment of inertia is more? Boiled egg. Boiled egg. बघा आता लक्ष दे. मी दोघांची चित्र काढतो आणि तुम्ही नेमकं का चुकले ते सांगतो. तेच तर मी सांगण्याचा प्रयत्न करतो बेटा. अपोजिशन इन द रोटेशनल मोशन रेजिस्ट करणे हाच तर MI आहे. हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि हे बॉइल्ड एग आहे. झालं, हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि हे रॉ एग आहे. झालं, जेव्हा हा फिरेल बरं का, हा फिरला, इट टूक सम 10 सेकंड्स, ठीक आहे ना. तेवढ्याच ओमेगाने बेटा याला फिरवल्याच्या नंतर 15 बोललो ना याला मी, 15, तर त्या तुलनेत हा थोडासा
कमी कमी का त्याच्यात अपोजिशन ज्यादा आहे राईट कशामुळे अपोजिशन ज्यादा आहे बेटा मास इज डिस्ट्रीब्युट लक्ष द्या आता मास डिस्ट्रीब्युशन नावाचा शब्द येईल पुढे मी तो व्यवस्थित एक्सप्लेन करणार आहे तुला बेटा या दोघांमध्ये झालं काय इथे जेव्हा हा फिरेल सध्या जेव्हा फिरत नाहीये मला सांग जेव्हा हे फिरत नाहीये समजा हे अंड आपणच पकडलं तर त्यातलं जे काही मटेरियल आहे बरं का त्यातलं जे काही लिक्विड आहे हे असं असेल ना जेव्हा ते फिरणार ना घुसळवणार याला लाईक दिस घुसळणार हे फिरणार तर काय होईल ऑल दिस पार्टिकल्स विल कम टू पेरिफेरी ऍग्री ऑर नॉट जेव्हा हे फिरेल ऑल दिस पार्टिकल्स विल कम ऍट द पेरिफेरी ऍग्री झुम फिरवलं सगळे पार्टिकल्स पेरिफेरीला जाणार का नाही मग मास डिस्ट्रीब्युशन बरं का ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून ज्यादा होणार का नाही येस हे बॉइल्ड आहे आणि हे रॉ झालं फिरवल्याच्या नंतर आफ्टर रोटेटिंग कोणतं एक बेटा कच्च रॉ एक फिरवल्याच्या नंतर इट्स मास will be distributed away from axis of rotation तसं याच्यामध्ये नाही होणार ना फिरल्याच्या नंतर पार्टिकल्स पेरिफेरीला जातील तसं याच्यात नाही होणार ना पार्टिकल्स आर कनेक्टेड बेटा कमॉन पार्टिकल्स आर कनेक्टेड फ्रॉम यू कॅन से ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून इथपर्यंत ते चिटकलेले आहेत ते चिपकलेले आहेत ते फिक्स्ड आहे राईट मध्ये गॅप नाहीये इथे गॅप आहे मास इज डिस्ट्रीब्युटेड अवे फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन देअरफॉर आई कोणाचा रॉ एकचा इज ग्रेटर दॅन आई ऑफ बॉइल्ड म्हणून तर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गाड्या टायर्स बायसिकल्स 4 व्हीलर्स 2 व्हीलर्स प्रत्येकाच्या गाडीचं जे चाक आहे ना त्याचं ते मास हॅज बीन डिस्ट्रीब्युटेड अवे आर यू अंडरस्टँडिंग आणि त्याला स्पोक्स येते असे आहेत का नाही मास इज डिस्ट्रीब्युटेड अवे हे टायर ऑफ द व्हेकल असंच आहे ना प्रत्येकाचं काही एखाद्याच्या टायरचं व्हेकल असं चीक 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 पूर्ण भरलेलं एकदम चक्की आपण काय म्हणतो ते जात भरलेलं असतं असं आहे का एखाद्याच्या गाडीचं टायर नाहीये ना मध्ये जागा मोकळी सोडली यमाई जादा कशासाठी पाहिजे सर लक्ष द्या मास डिस्ट्रीब्युशन ऍक्सिस पासून आता हा ऍक्सिस आहे ना त्या ऍक्सिस पासून मास डिस्ट्रीब्युशन हवे का पाहिजे पहिली गोष्ट मास डिस्ट्रीब्युशन हवे तर तुला थोड्या वेळ अजून चांगलं कळेल ते विथ फॉर्म्युला बरं का तर काय सांगत होतो मी बेटा गाडीचं टायर असं आहे मास हे हवे असलं का पाहिजे तर त्याने एम आय वाढणार आहे एम आय वाढेल तर रेजिस्ट अपोजिशन ऍक्च्युअल मध्ये काय ना मुमेंट इज ॲबिलिटी मी याला अपोजिशन इन द रोटेशनल मोशन असं नाही लिहित बरं का मी काय करतो याला पुन्हा एकदा मुमेंट इज ॲबिलिटी बघ तुला आता फील येईल बरोबर ॲबिलिटी इनर्शिया मीन्स टू रेजिस्ट change in the state agree काल मी हे दिलंय ऑलरेडी moment is the ability inertia is the ability like to resist the change in the state मग स्टेट दोन्ही प्रकारचे असते रेस्ट किंवा मोशन एव्हरीबडी इज ऍग्री विथ मी बरोबर का मग मला सांग रेजिस्ट करायचा आहे चेंज तर एम आय जादाच पाहिजे ना रेजिस्ट करायचा आहे चेंज तर एम आय जादाच पाहिजे ना आय रिपीट समजा एखादी बॉडी आहे ढकलतोय आपण आता आपण ढकलतोय बॉडीला तर हलवायचं नाहीये तर बॉडीला तिचं अपोजिशन वाढवायचं असेल ना तर तिचं मास वाढवेल लिनियर मोशन मध्ये आता अर्थात तिला तर काही वाढवता येणार नाही हा पण रोटेशनल मोशन मध्ये झूम जर अपोजिशनला ओव्हरकम करायचं असेल तर एम आय जादाच पाहिजे ना कळालं का नाही येस और नो टाईप करा म्हणून तर त्या मास इज डिस्ट्रीब्युटेड अवे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन बोर्डाच्या एक्झाम मध्ये जर का असा क्वेश्चन आला येऊ शकतो
why mass is distributed away from tire of every vehicle. The mass must be distributed away from axis of rotation. है की नाही? To resist the change in the state. मग ती मोशन मध्ये असेल नाही तर एका जागेवर असेल. त्या पोझिशन ओव्हरकम करण्यासाठी स्क्रीनशॉट घ्या. डन. चला आता थोडं पुढे जाऊया. आता आपण फील घेतला, अजून प्रॉपरली कळत चालतील गोष्टी, फक्त कॉन्सन्ट्रेट करून ऐकत चला. बेटा नेक्स्ट कॉन्सेप्ट वी आर गोइंग टू लर्न इज रेडियस ऑफ गायरेशन. आणि आता तुम्हाला हे क्लिअर होईल, एक्झाम्पल अजून चांगलं क्लिअर होईल, अजून परफेक्ट होत चालेल. सो फिजिसिस्ट लोकांनी अजून एक कॉन्सेप्ट बनवली, रेडियस ऑफ गायरेशन. कारण वेगवेगळ्या बॉडीज असणार आहे, आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स कन्सिडर करणार इथे. सो रेडियस ऑफ गायरेशन, रेडियस ऑफ गायरेशन एक मार्काला एक्झाम मध्ये डेफिनेशन येऊ शकते, डिनोटेड बाय कॅपिटल के. अच्छा, सो व्हॉट इज रेडियस ऑफ गायरेशन बेसिकली. तर बेटा एक मार्काला डेफिनेशन येऊ शकते, सो आय विल राईट द डेफिनेशन, नो इश्यू. ठीक आहे, बट एकदा समजून सांगतो, मग लिहिल्यावर थोडी मजा येईल. यू विल अंडरस्टँड, यू मे बी एबल टू राईट. रेडियस ऑफ गायरेशन काय? फिजिक्स लोक आपल्याला असं बोलले की सपोज दिस इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ओके बेटा, ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या भोवती कुठलीही बॉडी फिरणार आहे. मला फिरणार कोण आहे ते नाही माहिती, तू फिरणार का, मी फिरणार, मोबाईल फिरणार, गाडी फिरणार, टायर फिरणार, रिंग फिरणार का, डिस्क फिरणार का, एखादा रॉड फिरतोय, आपली नोटबुक फिरते, जिम 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 जिम, काय फिरतंय आपल्याला माहित नाही. कुठलीही बॉडी फिरू शकते, वी डोंट नो द बॉडी. म्हणून जसं कुठल्याही बॉडीचा अभ्यास करताना सेंटर ऑफ मास पकडला जातो का नाही पकडला जात, येस सर, तसं कुठल्याही बॉडीचं जे मास आहे, सपोज माणसाच्या बॉडीचं मास कुठे कॉन्सन्ट्रेटेड आहे, नावल बेबी इज द सेंटर ऑफ मास ऑफ ह्युमन बीइंग. तसं कुठल्याही बॉडीचं जे मास आहे ते त्याच्या सेंटर ऑफ मास पकडला जातो. तर एक असा पॉइंट असणार आहे बॉडीवरती किंवा बॉडीच्या अवतीभोवती, आय रिपीट, एक असा पॉइंट असणार आहे बॉडीवरती किंवा बॉडीच्या अवतीभोवती जिथे बॉडीचं मास हॅज बीन सपोज्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. ओके, बॉडीचं मास काय बेटा, कॅपिटल एम. जसं मी आहे, ह्या ऍक्सिसच्या भोवती फिरलो, अर्थात ऍक्सिस इथे असेल, पण ऍक्सिस इथे असेल, इथे, आणि मी याच्या भोवती फिरतोय, छिक 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 छिक. जस तो बैल फिरतो का नाही, त्या ऊसाचा रस तुम्ही पिले असाल, एक मध्ये ऍक्सिस आहे, त्याला अशी दांडी बांधलेली आहे हॉरिझॉन्टल, आहे का नाही, इथे तो बैल बांधलेला असतो, आहे की नाही, आणि ऍक्सिसच्या भोवती असा छिक 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 असा फिरतो का नाही, आहे की नाही. तर तो जो बैल आहे बर का, तो हे पॉइंट मास असं कन्सिडर केला आपण, आणि तो बघ छिक 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 अशी मोशन त्याची परफॉर्म करतोय सर्क्युलर मॅनर मध्ये. सर्कल बराच घाण झालाय, तुम्ही जरा चांगल्या डायग्राम काढत जा. असं वाटलं पाहिजे कार्किलिस सरची चित्रकला जरा चांगली आहे, ठीक आहे ना. बॉडी इज मुव्हिंग इन अ सर्कल. तर बेटा फिजिक्स लोकांनी आपल्याला काय सांगितलं की असा पॉइंट आहे जिथं बॉडीचं मास कॉन्सन्ट्रेटेड आहे, तर डिस्टन्स बिटवीन तो पॉइंट अँड ऍक्सिस ऑफ रोटेशन, कम ऑन, हु इज रेडियस ऑफ गायरेशन, ह्या सर्कलची रेडियस. हा सर्कल कसा आहे नेमका, द पॉइंट ऍट विच होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. सगळ्या बॉडीचं मास तिथे आहे, आणि ऍक्सिस ऑफ रोटेशन, ह्या दोघांमधलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, अर्थात परपेंडिक्युलर डिस्टन्स गिव्स शॉर्टेस्ट डिस्टन्स. तर बेटा दिस इज कॉल्ड एज रेडियस ऑफ गायरेशन, डिनोटेड बाय के. एक मार्गाला तुम्हाला लिहिता यायला पाहिजे, रेडियस ऑफ गायरेशन इज डिफाइंड ॲज, रेडियस ऑफ गायरेशन इज डिफाइंड ॲज, I will write it is the distance between कोणामधलं, axis of rotation, axis of rotation and the point at the point where whole mass of body is supposed
टू बी कॉन्सन्ट्रेटेड. पुढचं खूप महत्वाचं आहे बेटा, कोमा टाकून, कोमा नीट आहे. इट इज द डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन and the point, axis of rotation and the point where whole mass of the body is supposed to be concentrated so as to give same moment of inertia as that of body. नुसता रट्टा नाही मारायचा, विथ फील रट्टा मारायचा. डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन and the point. अर्थात वाकडे तिकडे डिस्टन्स सरळ असते, परपेंडिक्युलर. डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन and the point where whole mass of the body is supposed to be concentrated so as to give same moment of inertia of that as that of the body. बॉडीचा जो एम आय असेल ना तेवढाच. अच्छा, इट इज नोटेड बाय के. सो प्यारे बच्चों, as far as moment of inertia चा फॉर्म्युला इज concerned, can I say I is mass into perpendicular distance square. इथे सुद्धा इट इज परपेंडिक्युलर डिस्टन्स असं करतो मी. बेटा परपेंडिक्युलर कशामुळे लय जणांच्या डोक्यात टेन्शन असतं, तरी ते विचारत नाहीत. बऱ्याच जणांना प्रश्न पडला, सर परपेंडिक्युलर शब्द का? तर बेटा परपेंडिक्युलर गिव्स शॉर्टेस्ट डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स स्क्वेअर झालं. दिस इज द फॉर्म्युला फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया. प्यारे बच्चों, कैन आई राइट फॉर्म्युला फॉर मोमेंट ऑफ इनर्शिया एज आई इज इक्वल टू मास इज एम आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स. ते पहिले ते गुमनाम होता ना, सो इन एक जनरलायझेशन केलं आणि त्याचं बारसं केलं. ते जे एक डिस्टन्स आहे त्याला एक नवीन नाव दिलं, रेडियस ऑफ गायरेशन. त्या डिस्टन्सला के बोललं गेलं. सो दॅट परपेंडिक्युलर डिस्टन्स इज के स्क्वेअर. सो कम ऑन बेटा, आई इज एम के स्क्वेअर, आई इज एम के स्क्वेअर. और रेडियस ऑफ गायरेशन न्यूमरिकल्स मध्ये काढण्याची वेळ आली तर के विल बी अंडर रूट आय बाय एम. डन. के इज अंडर रूट आय बाय एम. सो आई इज एम के स्क्वेअर. आणि इथून काय होईल बेटा, के स्क्वेअर विल बी आय बाय एम, म्हणजेच के विल बी अंडर रूट आय बाय एम. सो बेटा एसआय युनिट ऑफ के हे प्रत्येकाचं जरा लक्षात ठेवायचं, नोटबुक मध्ये लिहायचं. चुकून उकून कधी मी देताना विसरलो कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट अँड डायमेन्शन, तुम्हाला क्लिक करा, प्रॉम्प्ट करा की सर युनिट अँड डायमेन्शन सांगा. अच्छा, एसआय युनिट बेटा वन्स अगेन रेडियस ऑफ गायरेशन स्केलर आहे, सांगण्याची काही गरज नाही. स्केलर. एसआय युनिट बघ ना, त्याचा फॉर्म्युला इज रूट आय बाय एम. ओके, आता अर्थात ते डिस्टन्स आहे तर मीटर मध्ये असणार आहे, नो इश्यू. एसआय युनिट इज मीटर एम, मीटर. ओके, डायमेन्शन्स. आता डायमेन्शन देताना के लिहायचं, स्क्वेअर ब्रॅकेट टाकायचा. आता लेंथ मास टाइम पैकी नुसतीच लेंथ आहे आणि डोक्यावर वन आहे. हा, यू अंडरस्टँडिंग. तू म्हणजे सर मला फॉर्म्युला द्या, फॉर्म्युला मध्ये येईल ना. अरे बघणार आहो, आई केजी मीटर स्क्वेअर, केजी मीटर स्क्वेअर. खाली कॅपिटल एम फॉर मास केजी, केजीला केजी कॅन्सल, स्क्वेअर रूट मध्ये मीटर स्क्वेअर, उत्तर येईल मीटर. स्क्रीनशॉट घ्या, यस टाइप करा की सर यस वी अंडरस्टूड कन्सेप्ट ऑफ रेडियस ऑफ गायरेशन. थांब स्क्रीनशॉटच्या अगोदर ना जरा एक दोन गोष्टी लिहणार आहोत. हे एकदम किरकोळ झालं. कम्पिटिटिव्हला काय करणार आहे तर बोर्डाच्या लेवलचा क्वेश्चन झाला. 1 मार्काला डेफिनेशन, अर्ध्या मार्काला डेफिनेशन, अर्ध्या मार्काला एक्सप्रेशन. नाही, कम्पिटिटिव्ह साठी व्हॉट कॅन दे आस्क. तर बेटा इफ यू कॅन रिअली ऑब्झर्व, आई इज एम के स्क्वेअर. आता लक्ष द्या, आई इज एम के स्क्वेअर, आई इज एम के स्क्वेअर. तर बेटा मोमेंट ऑफ इनर्शिया विल बी मोर इफ रेडिएशन ऑफ गायरेशन इज मोर. कम ऑन, आई is proportional to first of all mass of the body. जितका मास ज्यादा तितका एमआय ज्यादा. तुम्ही ऑब्झर्व केला असेल, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फील येतो. आता जरा हळूहळू चांगला फील यायला सुरुवात होईल. प्यारे बच्चों, जितकं मास ज्यादा ना, इनफॅक्ट एमआय आपल्याला कमी पाहिजे ज्यादा पाहिजे सर? ज्यादा पाहिजे सर. तो चांगला आहे. तो काय करणार आहे, ऑपोजिशनला ओव्हरकम करणार आहे. कम ऑन, आई मला ज्यादा पाहिजे तर मास ज्यादा पाहिजे. जितक्या ज्या टू व्हीलर्स पकडा,
तुम्हाला एखादी टू व्हीलर घ्यायची असेल तर तुम्ही थोडी म्हणा स्कूटी बिटी घ्यायची, स्कूटी तर गर्ल्स वापरतात. तुम्ही पोरं काय म्हणा, नाही सर मला चांगली गाडी पाहिजे. चांगली म्हणजे मग ते रायडिंग गाड्या त्या नाही का, जादा वजन, त्यातली एक बुलेट आली, जादा वजन 192 किलोची, ऍव्हरेज गाडी 100 किलोची असते. हिचं मास जादा झालं, सो प्रत्येक पार्टचं मास तिचे जादा आहे, सो तिचं वजन वाढलं. अर्थात तिच्या टायर्स वरती जादा फोकस करतो आपण. मॅक व्हील आहे 20-25 हजार जादा आहे का नाही. त्यातलं फिजिक्स हे, जसं मी मागाशी बोललो की मास डिस्ट्रीब्युशन जावे, यस सर, ते तर प्रत्येक टायरचं असतं. पण मास जादा तर एमआय जादा, एमआय जादा तर ओव्हरकम करण्याची ताकद जादा. कम ऑन, एमआय जादा तर ओव्हरकम करायची ताकद जादा, एमआय जादा. दुसरी गोष्ट, जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे हा प्रोपोर्शनल आहे के स्क्वेअरला. एमआय हा के इज द रेडियस ऑफ गायरेशन, त्याला कसा प्रोपोर्शनल आहे, डायरेक्ट प्रोपोर्शनल आहे स्क्वेअरला. एमआय हा रेडियस ऑफ गायरेशनच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल आहे. म्हणजे जेवढं मास डिस्ट्रीब्युशन जादा तेवढा एमआय जादा. हेच मागाशी पण केलं की नाही आपण, रॉ आणि बॉईल. बॉईल मध्ये एकदम चिपकलेलं होतं ना मास, हेच जर असं मोकळं बॉईलच्या ऐवजी जर का रॉ आहे ना, कच्चा अंड, तर त्यामध्ये जे काही यॉल काय म्हणतात त्याला, ते जे काही लिक्विड आहे, फिरवल्याच्या नंतर, घुसळवल्याच्या नंतर ते सगळं पिरी फिरलं जाईल आणि अपोजिशन जादा करील ते, आहे की नाही, ते अपोजिशन जादा करील, म्हणून तर ते कमी वेळ फिरतं. एमआय जादा का, तर मास वॉज डिस्ट्रीब्युटेड अवे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन, राईट. सो एमआय जादा कधी किंवा रेडियस ऑफ गायरेशन जादा कधी, वेन मास रेडियस ऑफ गायरेशन डिपेंड कोणाकोणावरती आहे, एमआय आणि मास वरती. सो एमआय विल बी मोर, मी एक स्टार वाक्य देतो तुला, एमआय मोमेंट ऑफ इनर्शिया डिपेंड्स ऑन, इनफॅक्ट हा जो एमआय आहे डिपेंड्स ऑन, पहिला आकडा ऍक्सिस ऑफ, हे कालही दिलं होतं मी आय थिंक, तो ऍक्सिस ऑफ रोटेशनवर डिपेंड आहे की हा ऍक्सिस कुठे पुढे तुला बॉडीज मध्ये कळेल. सेकंड इज मास, जेवढं मास जादा तेवढा एमआय जादा. आणि थर्ड डिस्ट्रीब्युशन ऑफ मास फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन, distribution of mass from axis of rotation. So beta mi depends on these three things. ओके, जेवढं मास डिस्ट्रीब्युशन हवे, हे काय वरती दिलंय मी, जेवढा के जादा तेवढा एमआय जादा. स्क्रीनशॉट घेऊन विचार करून काही डाऊट असेल तर विचारा, अदरवाइज येस टाईप करा, ओके टाईप करा. ओके, युअर ओके, आय कॅन अंडरस्टँड, एव्हरीथिंग इज ओके. ओके, कन्व्हेन्शन बनवू आपण की सर एव्हरीथिंग इज ओके, वी कॅन मूव्ह अहेड. एखादा डाऊट असेल तर विचार करून विचारा. काहीच डाऊट नाहीये, पुढे जाऊया. हा, सो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये थोडंसं फिरव करून, आता मी तुम्हाला स्टडी मटेरियल दिलेलं आहे, त्यामध्ये छोटे मोठे न्यूमरिकल्स आहेत. ओके, मी तर घेतच असतो, घेणारच आहे. चालू मध्ये तुम्ही सुद्धा टॉपिक वाईज, ओके, नो डाऊट, टॉपिक वाईज सोडवत चला. मी ते त्यासाठी टाकलंय मटेरियल. मटेरियल देण्याचा मेन उद्देश असा आहे, जो टॉपिक चाललाय त्या टॉपिकच्या अकॉर्डिंग अजून ऍडिशनल गोष्टी पण तिथे आहेत, न्यूमरिकल्स पण आहेत. सो एनी टाइप ऑफ क्वेश्चन वी हॅव टू बी रेडी. सो इथपर्यंत आपण आलो. आता खरा खेळ आपला सुरू होतोय. त्या अगोदर मी एक एक्झाम्पल देतो, रेडियस ऑफ गायरेशनचा फील विथ एक्झाम्पल. मग आता प्रॉपरली तुम्हाला मजा येईल, सर यस वी हॅव अंडरस्टूड द टॉपिक. तर आय इज एम के स्क्वेअर किंवा के इज अंडर रूट आय बाय एम. कंपॅरिझन केल्याशिवाय तर मजा येणार नाही. एमआय नेमकं कुणाचा जादा कुणाचा कमी, तुम्हाला एवढं तर कळालं की गाडीच्या प्रत्येक टायर, जे गाडीचं प्रत्येक टायर कोणती पण बनते, अजून 50 वर्षानंतर पण जी गाडी बनेल तिचं ऍक्सिस पासून मास हवे, हे तुम्हाला आता शिकायला. तर आणखी एक एक्झाम्पल देतो मी. पुढे आपल्याला विदाउट प्रूफ हे एमआय लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. कुकरची रिंग सगळ्यांना माहिती आहे, तुमच्या घरी कुकर आहे, कुकरची काळी रिंग आहे ही अशी, राईट, रोटेटिंग विथ ओमेगा आय, बर का.
I is the moment of inertia passing through its center of mass. बेटा हा सेंटर ऑफ मास आहे त्याला आपण आयसी बोलतो, राईट, विच इज m इंटू आर स्क्वेअर वेअर आर इज द रेडियस. कम ऑन, ठीक आहे ना, पाठ करायचं आपल्याला, हे पाठ करायचं आहे. या बॉडीज मी जे तुम्हाला देणार आहे ना, देणार म्हणजे नोट्स मध्ये आहे, मीही उद्या पुन्हा सेपरेटली देणार आहे. बेटा ही डिस्कचं चित्र आहे, डिस्क. डिस्क हा सेंटर ऑफ मास आणि आयसी इज 1/2 mr स्क्वेअर. सेंटर ऑफ मास सेंटर आहे, सेंटर ऑफ मासचं टेन्शन नाही घ्यायचं. सेंटर ऑफ मास काय बेटा, सेंटर. मी जर का बोललो माझ्या बोर्डचा सेंटर ऑफ मास, तू काय करशील, छेक छेक 2 डायगोनल मारशील, जिथे इंटरसेक्ट झाले सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास हा सिम्पली बॉडीचा सेंटर आहे. बर, आता ऐका, सेंटर ऑफ मास डिस्क फील आला थोडासा. ही डिस्क भरलेली हा, सॉलिड डिस्क. अशी दाखवू का जरा, सॉलिड डिस्क. ही रिंग आहे, ही काय आहे बेटा, रिंग. आणि ही काय आहे, डिस्क. कंसात लिहिलं मी सॉलिड. कशासाठी, इथं बघ ना मोकळं आहे बरं का, आणि ही भरलेली आहे. आता ऑब्वियस आहे, मास इज डिस्ट्रीब्युटेड अवे फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. एम ज्यादा. मजा आली का नाही. मास हे ऍक्सिस पासून, हे बघ ना चिपकलेलं आहे सगळं, असं हवे नाहीये ना, भरलेली आहे, म्हणून तिचा एम कमी. बघ ना हिच्यात अर्धा आहे. मजा आली. ऍक्सिस पासून मास इज अवे, टायर सारखं, एम ज्यादा आहे, कमी आहे. जेवढ्या बॉडीज आपण शिकणार आहे त्यापैकी सगळ्यात ज्यादा एम रिंगचा असणार आहे. ओके. among all rigid bodies असं बोलतो मी, जेवढ्या शिकणार आहेत आपण बॉडीज, रिजिड बॉडीज, among all rigid bodies, mi of ring is maximum. एक स्टार स्टेटमेंट झालं. रिंगचा एम सगळ्यांपेक्षा मॅक्झिमम असणार आहे. बर, हे फॉर्म्युला रिंग आणि डिस्क मध्ये का आलं. आता ऐक बेटा, इथे एम आर स्क्वेअर रेडियस ऑफ गायरेशन जर का मी रिंग साठी काढली, बघ बर का, आता बघा, रेडियस ऑफ गायरेशन फॉर रिंग. तर बेटा रेडियस ऑफ गायरेशन काढायची असेल तर फॉर रिंग आयसी इज एम आर स्क्वेअर. आयसी इज एम आर स्क्वेअर. हा जो आयसी आहे याला इक्वेट करा एम के स्क्वेअर सोबत. बघ ना, मग आपण नाही घेतला का, होल मास ऑफ द बॉडी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड सेंटर ऑफ मास, म्हणून आयसी ला एम के स्क्वेअर लिहिला. छेक छेक कॅन्सल्ड. सो बेटा के स्क्वेअर इज आर स्क्वेअर, सो के इज प्लस आर, डिस्टन्स इज नेवर निगेटिव्ह, सो के इज प्लस आर. कम ऑन, रेडियस ऑफ गायरेशन जर का तुला रिंग साठी विचारला तर तू काय म्हणणार, सर के इज आर. अच्छा, रेडियस ऑफ गायरेशन, रेडियस ऑफ गायरेशन जर का डिस्क साठी विचारला तर बेटा डिस्क साठी आयसी काय आहे, 1/2 एम आर स्क्वेअर. बरोबर का, पाठ करायचा अर्थ आपल्याला त्यानंतर. तर आयसी, आयचा फॉर्म्युला जनरल फॉर्म्युला आहे ना तो, एम के स्क्वेअर टाकून दे. एम के स्क्वेअर इज 1/2 एम आर स्क्वेअर. छेक छेक एम एम गॉट कॅन्सल आउट. तर बेटा के काय होईल, के विल बिकम, स्क्वेअर रूट्स घेतलं तर आर स्क्वेअर येईल आर, 2 येईल √2. इथे के आला आर, इथे के आला आर अपॉन √2. कुणाचा के जादा, कुणाचा के जादा, रिंगचा जादा. बघ ना, आर हे व्हॅल्यूला √2 ने डिवाइड केलं ना, सो फायनल आन्सर विल बी लिटल लेस. हाऊ मच लेस, 1/√2 टाइम्स लेस. अर्थात 1/√2 इज 0.707, 1/√2 इज 0.707. एका चॅप्टर मध्ये सांगाल मी, तेव्हा पाठ करायचा आपल्याला. तर बेटा महत्वाचा मुद्दा असा आहे की के कुणाचा, रिंगचा. कसा आहे बेटा, ग्रेटर दॅन के ऑफ डिस्क. झालं. देअरफॉर I of ring
इज ग्रेटर दॅन आय ऑफ डिस्क. बोला आता कॉन्सेप्ट क्लिअर झाले का नाही? बोलो एव्हरीथिंग इज ओके. बोला कंपॅरिझन करून मी तुम्हाला व्यवस्थित पण दिलं. कम ऑन, इज एव्हरीथिंग ओके फॉर यू? If there is any doubt, you are open to ask the doubts. Come on. चलो, एक महत्वाचं डेरिवेशन आपल्याला घ्यायचं आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी. चला ते डेरिवेशन आपण उद्याच्या लेक्चरला घेऊ आणि सायमल्टेनियसली न्यूमरिकल्स पण आपण घेऊ. ओके.